वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणेला अटक करण्यात आलेली आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून दोघांनाही पहाटे 4:30च्या सुमारास स्वारगेट परिसरातून अटक करण्यात आली। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। दुपारी 2 वाजता पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात आरोपींना हजर केलं जाईल आणि त्याआधी दोन्ही आरोपींना घेऊन पोलीस ससून रुग्णालयाकडे रवाना झालेत। ससूनमध्ये वैद्यकीय तपासणी होणार आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी आधीच अटक केली आहे। वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 आरोपींना अटक झाली आहे। आपण ही दृश्य सध्या 3 महत्त्वाची बघतोय। स्वारगेटमधून आरोपींना अटक करण्यात आली त्यावेळची दृश्य। दुसरं म्हणजे सीसीटीव्ही फुटेज जे आहे त्यांच्या अटकेच्या आधीचं ते समोर आलं होतं आणि आता त्यांना मेडिकलला जेव्हा नेलं गेलं तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी असणारे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे याला आता पुढे नेण्यात येत आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून त्यांना आता मेडिकल साठी नेण्यात येत आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे याला खरं तर पोलीस नेतात आहे। या बावधन पोलीस ठाण्यातून त्याला आता मेडिकल साठी नेण्यात येत आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांकडनं पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यामध्ये ही माहिती खरं तर देण्यात आली। त्यामध्ये माहिती देताना पिंपरी चिंचवड पोलिसांचे जे उपायुक्त आहेत विशाल गायकवाड यांनी माहिती देताना सांगितलं की 5:30 वाजता पुण्याच्या स्वारगेट परिसरामधून या दोनही आरोपींना पकडण्यात आलेलं आहे। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर ह्या दोनही आरोपींचे सीसीटीव्ही असतील त्यानंतरच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या पुढे येताना एकंदरीत पाहायला मिळाल्या आणि हा संपूर्ण जे आरोपी आहेत ते आता मेडिकलसाठी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। कॅमेरामन निखिल तुषार, पुढारी न्यूज, पुणे। आपण ही महत्त्वाची 3 दृश्य सध्या पाहतोय। स्वारगेटमधून आरोपींना अटक करण्यात आली तेव्हाची दृश्य, बावधन पोलिसांकडे या सगळ्या आरोपींचा ताबा दिला गेला तेव्हाची दृश्य आणि ससूनमध्ये वैद्यकीय चाचणीला जेव्हा या आरोपींना आणलं होतं तेव्हाची दृश्य। तर आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंच्या अटकेआधीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। अटकेआधी हॉटेलमध्ये जेवतानाचं हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय की दृश्य आपण बघतोय। वैष्णवीचा सासरा राजेंद्र आणि दीर सुशील यांना पहाटे 4 वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली। राजेंद्र आणि सुशील हगवणेंसोबत हॉटेलमध्ये आणखी 3 व्यक्ती उपस्थित होत्या। आरोपींना मदत करणाऱ्यांना पोलीस कधी अटक करणार हा सवाल यानंतर उपस्थित झालाय। वैष्णवी हगवणे यांच्या गुन्ह्यातील यापूर्वी 3 आरोपी अटक करण्यात आले होते। उर्वरित 2 आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 6 पथके ही तैनात करण्यात आली होती। पैकी 2 आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना माननीय न्यायालयापुढे आता PCR साठी पेश करण्यात येणार आहे। दरम्यान वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत कोणाकोणाविरोधात काय कारवाई झाली आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। पती शशांक हगवणे याला अटक करण्यात आलेली आहे। सासरा राजेंद्र हगवणे याला सुद्धा अटक करण्यात आली आहे। दीर सुशील हगवणे याला सुद्धा अटक करण्यात आली आहे। सासू लता हगवणेला सुद्धा अटक झालेली आहे। नणंद करिश्मा हगवणे हिला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे आणि कसपट्यांना धमकावणारा निलेश चव्हाण याला सुद्धा अटक करण्यात आली आहे।